नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. आगामी निवडणुकांवरून महायुतीत नाराजीचा सूर. शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची निवडणुका स्वतंत्र लढण्याची मागणी. नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद विभागातील पदाधिकाऱ्यांकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त. कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले नाही. आम्ही जाती-जातींमध्ये कधीच भेदभाव केला नाही. ओबीसी समाजावर कधीच अन्याय केला नाही. नागपुरातून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. 2 सप्टेंबरचा जीआर हा 4 जिल्ह्यांपुरताच. जीआरमुळे ओबीसीमधील खऱ्या कुणबी समाजालाच प्रमाणपत्र मिळेल. ओबीसींना न्याय देण्याचा मनसुबा आम्ही पूर्ण करणार. बावनकुळेंचं वक्तव्य. मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊनच दाखवा. निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा. राज ठाकरेंचा इशारा. मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा. राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा. आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार. राऊतांची माहिती. पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला. तर मवियाला पराभव दिसू लागल्यानं मोर्चे सुरू. 1 तारखेच्या मोर्चावरूनही टीका. ठाकरे बंधू सत्तेसाठी एकत्र आलेत. राणा दाम्पत्याची टीका. मनापासून एकत्र या, फक्त निवडणुकीसाठी एकत्र येऊ नका. रवी राणा यांची प्रतिक्रिया. 250 दिवस माझी मीडिया ट्रायल झाली. 2दा मरता मरता वाचलो. ज्या घटनेशी संबंध नव्हता त्यावरून मीडिया ट्रायल झाली. आमदार धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया. मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही. घडवून आणलेल्या संकटांमधून बाहेर पडणं कठीण. मुंडेंचं वक्तव्य. मंत्रिपद न मिळाल्यानं रवी राणांनी व्यक्त केली खंत. मंत्री होणार म्हणून जॅकेट शिवून ठेवलं, पण आता काय करणार. दिवाळी आणि दसऱ्याला शिवलेलं जॅकेट घालतो. रवी राणा यांची मिश्किल प्रतिक्रिया. आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या. कोणत्या पक्षात जायचं ते मी ठरवेन. निवडणुकीच्या अनुषंगानं मला फसवायचा प्रयत्न कराल तर सुट्टी देणार नाही. रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. घाबरटपणा कराल तर आत्ताच घरी बसा. फलटणमधील मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना रामराजेंचं वक्तव्य. राज ठाकरे जे बोलले ते योग्य बोलले. आमचं म्हणणं बॅलेटवर निवडणुका घ्या. रासपचे नेते महादेव जानकर यांचं वक्तव्य. शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींचा आरोप. तर ऐतिहासिक वास्तूत नमाज पठण खपवून घेणार नाही. तुम्ही हिंदू धर्मात या किंवा धर्मांतर करायचं नसेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करा. खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक. शनिवार वाड्यातील नमाज पठणाच्या व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक. संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शनिवार वाड्यात गोमूत्र शिंपडण्यात आला. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मेधा कुलकर्णींचंही शिववंदन. नमाज पठणानंतर पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक. शनिवार वाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला. निषेध व्यक्त करताना पोलिसांशी बाचाबाची. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेससह राज्य सरकार विरोधात आज पिठलं भाकरी आंदोलन. सरकारनं फसवी मदत देऊन शेतकऱ्याची दिवाळी काळी केल्याचा आरोप. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये निषेध आंदोलन केलं जाणार. आमदार रोहित पवार आज देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच उपोषण करणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी उपोषण. जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराळा यंदा पेटू देणार नाही. गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा. साखर कारखाना सभासदांना परत मिळवून देण्यासाठी संघर्ष करू. पडळकरांची भूमिका. ठाण्यात राजन विचारेंकडून आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द. यावर्षी बळीराजाच्या झालेल्या नुकसानामुळे दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून घरोघरी फराळ पोहोचवून दिवाळी साजरी केली जाणार.